मंडळी, आपण अनेक भूताखेतांच्या गोष्टी ऐकतो. एखाद्या व्यक्तीला एखाद्या भूताने झपाटलंय, त्याला आत्मा लागलाय, किंवा एखादी जागा, एखादं घर हॉन्टेड आहे. पण एखादी वस्तू हॉन्टेड आहे असं आजपर्यंत तुम्ही कधी ऐकलंय का? एखाद्या वस्तूला कोणीतरी झपाटलंय आणि त्याच्यामुळे काय परिणाम होतात हे आज आपण आजच्या कथेमध्ये बघणार आहे. पण कथा सुरू करण्याआधी अशाच काही हॉरर, मिस्टिरियस आणि अज्ञात गोष्टी ऐकण्यासाठी माझ्या अज्ञात गोष्टी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार मंडळी, मी योगिता सागर शिंदे आणि अज्ञात गोष्टी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आजची आपली कथा आहे ती मुंबईमध्ये घडलेली आहे. मुंबईमधल्या एका उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणारं एक अतिशय सुबत्त असणारं कुटुंब. आई वडील आणि त्यांची छोटीशी एक 14-15 वर्षाची मुलगी, जिचे नाव दीपाली आहे. तर त्या दिवशी दीपालीचा वाढदिवस होता. दीपालीला सरप्राईज देण्यासाठी त्याच भागातल्या एका नामांकित अशा पंचतारांकित हॉटेलमध्ये तिच्या वडिलांनी तिच्या वाढदिवसाची पार्टी ठेवलेली होती. सगळ्यांना इन्व्हिटेशन्स होते आणि बरेचसे मित्रमैत्रिणी सुद्धा तिचे येणार होते. जशी कार्यक्रमाची वेळ जवळ आली, तिला घेऊन तिचे आई वडील त्या हॉटेलमध्ये पोहोचले. हे तिच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं, कारण तिथे खूप सारे गेस्ट आणि तिचे खूप मित्रमैत्रिणी आलेले होते. छोटीशी 14 वर्षाची ती मुलगी हे सरप्राईज बघून खरंच हुरळून गेली होती. तिचे आई वडील सुद्धा तिथे आलेल्या गेस्टना अटेंड करण्यासाठी बिझी झाले. आई वडिलांनी दिलेल्या या सरप्राईज मुळे खुश झालेली दीपाली आपल्या मित्रमैत्रिणींसोबत सगळ्या हॉटेलमध्ये हुंदडत होती. असंच तिच्या मैत्रिणींसोबत खेळत असताना ती हॉटेलच्या एका बाजूच्या कोपऱ्यात गेली, म्हणजे दर्शनी भागापासून थोडासा बाजूला असणारा भाग. आणि तिथे तिचं लक्ष एका चेअरवरती गेलं. अतिशय सुंदर आणि अँटिक वाटणारी ती चेअर खूप छान वाटत होती, पण ती अडगळीमध्ये ठेवलेली होती. आणि तिच्या छोट्याशा डोक्यामध्ये एक कल्पना आली की ह्या चेअरवरती बसून आपण केक कापला तर. आणि लगेच ती तिच्या वडिलांकडे पळाली. तिच्या पप्पांना जाऊन तिने तिची विश सांगितली. आणि लहानपणापासून, दीपालीच्या जन्मापासून तिच्या वडिलांची सवय म्हणजे आपल्या मुलीच्या तोंडातून पडलेली कोणतीही गोष्ट त्यांनी आजवर अपूर्ण ठेवली नव्हती. त्यांनी लगेच स्टाफ बरोबर संपर्क केला आणि ती चेअर अवेलेबल करून देण्यासाठी रिक्वेस्ट केली. पण स्टाफने त्यांना अगदी पोलाइटली नकार दिला की सर, तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आम्ही सगळ्या अरेंजमेंट करून दिलेत आणि आता आम्ही 11th आवरला काहीही चेंज नाही करू शकत. पण आपल्या मुलीचा हट्ट होता. तिच्या वडिलांनी डायरेक्ट मॅनेजरशी संपर्क केला आणि त्यांना ती चेअर अवेलेबल करून द्यायला सांगितली. ते मॅनेजर ते हॉटेल सुरू झाल्यापासून तिथे काम करत होते. बरेचसे वयस्कर आणि अनुभवी असणारे ते गृहस्थ थोडेसे कन्फ्युज झाले, पण त्यांनीही अगदी विनम्रपणे नकार दिला की सर, आम्ही ती चेअर नाही देऊ शकत. पण दीपाली आणि तिच्यामुळे तिचे वडील दोघंही अगदी हट्टाला पेटले होते. त्यांना त्या कार्यक्रमात ती चेअर पाहिजेच होती. त्यावेळी मात्र त्या मॅनेजरने तिच्या वडिलांना एखादं सिक्रेट सांगितल्यासारखं सांगितलं की सर, प्लीज तुम्ही गैरसमज नका करून घेऊ, पण ती चेअर शापित आहे. या वाक्यावर दीपालीच्या वडिलांची रिएक्शन अशी होती जणू त्यांनी एखादा विनोद ऐकला असेल. हे ऐकून त्यांनी वर मॅनेजरलाच फटकारलं की काय अहो, तुम्ही कुठल्या युगात आहात आणि कसल्या गोष्टींवरती विश्वास ठेवता. जे काय होईल ते आमचं आम्ही बघून घेऊ, तुम्ही फक्त ती चेअर आम्हाला अवेलेबल करून द्या. आणि आता मात्र त्या मॅनेजरचा सुद्धा नाईलाज झाला, कारण प्रश्न त्यांच्या हॉटेलच्या रेप्युटेशनचा होता. हॉटेल स्टाफने ती चेअर त्यांना अवेलेबल करून दिली आणि दीपालीला कोण नव्हे इतका आनंद झाला. आणि फायनली तो क्षण आला ज्यासाठी दीपालीने इतका गोंधळ घातला होता. हातामध्ये चाकू घेऊन ती केक कापणारच इतक्यात अशी एक गोष्ट घडली जी घडायला नको पाहिजे होती. तो चाकू तिच्या हातातून गळून पडला आणि कुणाच्याही लक्षात येण्याआधीच दीपाली सुद्धा धाडकन त्या चेअरवरून खाली कोसळली. सगळे एकदम पॅनिक झाले की काय झालं, कुणाला काही कळत नव्हतं. तिला पटकन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण हॉस्पिटलमध्ये मात्र डॉक्टरांनी जे सांगितलं त्यावर दीपालीच्या आई वडिलांचा विश्वासच बसला नाही. डॉक्टरांच्या मते त्यांना तिथे पोहोचायला फार उशीर झाला होता. त्यांची दीपाली त्यांना आणि हे जग सोडून गेली होती.
पुढचे दिवस खूप दुःखात गेले, पण तरीही काही गोष्टी थांबत नसतात. तशा सगळ्या क्रिया विधी सगळं काही उरकलं गेलं, पण तिच्या आई वडिलांचं दुःख मात्र संपत नव्हतं. या गोष्टीला काही दिवस घडल्यावरच त्या हॉटेलचे जे सिनियर मॅनेजर होते ते तिच्या आई वडिलांना भेटण्यासाठी तिच्या घरी आले. मुलगी गेल्याचं दुःख होतं. त्यांनी तिच्या आई वडिलांना सांत्वना दिल्या आणि त्यांना सांगितलं की सर, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. दीपालीच्या वडिलांना आधी तर काही वाटलं नाही, पण त्यांनी विचारलं की काय आहे नक्की. आणि ते मॅनेजर म्हणाले की सर, गैरसमज करून घेऊ नका, पण मी तुम्हाला रिक्वेस्ट केली होती की प्लीज तुम्ही ती चेअर बसायला वापरू नका. ती चेअर खरंच एक शापित चेअर आहे. आत्ताही दीपालीच्या वडिलांना यावरती विश्वास बसत नव्हता, पण तरीही त्यांनी त्या मॅनेजरला विचारलं की नक्की काय म्हणायचंय तुम्हाला, काय घडलंय नक्की, कशामुळे असं म्हणताय तुम्ही. आणि त्या मॅनेजरने त्या चेअरची खरी गोष्ट सांगितली. बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा ते हॉटेल सुरू झालं होतं त्या काळातली ही घटना होती. मुंबईच्या त्याच भागामध्ये एक बऱ्यापैकी श्रीमंत असे गृहस्थ राहत होते, ज्यांच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न एका टपोरी टाईप माणसाशी झालं. तिने ते स्वतःच्या इच्छेने केलं होतं, कारण त्या माणसाचा डोळा फक्त त्या मुलीशी लग्न करायचं आणि त्या श्रीमंत माणसाची प्रॉपर्टी हिसकावून घ्यायची ह्याच्यावरतीच होता. ऐन प्रयत्न करून त्या व्यक्तीने आपल्या बायकोला मारलं आणि सासऱ्यांनाही मारून ती सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतली. पण तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी त्यांना पकडलं, त्याच्यावरती केस झाली आणि त्याला फाशीची शिक्षा मिळाली. फाशीच्या वेळेला शेवटच्या क्षणी जेव्हा त्याला विचारलं गेलं की तुझी काय इच्छा आहे, तेव्हा त्याने इच्छा व्यक्त केली की मला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शेवटचं एकदा जेवून घ्यायचं. पोलीस आणि बाकीचा स्टाफ यांच्यासोबत तो त्याच हॉटेलमध्ये जेवायला आला. त्या आलिशान अशा नवीन खुर्चीवर बसून त्याने पोटभर जेवण केलं. पण जेवताना मात्र त्याच्या डोक्यात हाच विचार होता की ज्या गोष्टीसाठी मी इतकी सगळी धडपड केली ती गोष्ट तर मला मिळालीच नाही, वरून आता माझं आयुष्यही संपते. मग बाकीच्यांना तरी ही लक्झरी किंवा हा आनंद कशासाठी मिळावा. आणि म्हणून तो सगळ्यांच्या समोर ओरडला की यानंतर या खुर्चीवर जो कोणी बसेल तो या खुर्चीवरतीच मरून जाईल. आता त्याचं हे वाक्य ऐकून तिथले पोलीस किंवा जमलेले लोक हे हसायला लागले. त्यांना असं वाटलं की कदाचित फाशी देणार आहे किंवा आपला मृत्यू जवळ आलाय म्हणून त्याच्या डोक्यावरती परिणाम झाला. सगळ्यांनी ही गोष्ट तेव्हा हसण्यावारी लिहिली. त्याला पुढे फाशी सुद्धा दिली गेली. पण त्यानंतर मात्र जो कोणी व्यक्ती त्या चेअरवरती बसला त्याचा काहीही कारणाने अकस्मात झाला. एक दोनदा तीनदा अशा गोष्टी रिपीट झाल्यानंतर हॉटेल मॅनेजमेंटच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी ती खुर्ची उचलून बाजूला ठेवली. आज दीपालीने चुकून अपघाताने ती खुर्ची पाहिली आणि पुन्हा त्या खुर्चीला मिळालेला जो शाप होता तो खरा झाला. आजही मुंबईमधल्या त्या उच्चभ्रू हॉटेलमध्ये ती खुर्ची तशीच ठेवलेली आहे. कालांतराने खूप दिवसांनी कदाचित ती खुर्ची वाट बघत असते की आपलं पुढचं सावध मिळेल आणि ती तिला मिळालेला शाप खरा करू शकेल. आशा आहे तुम्हाला माझी आजची कथा आवडली असेल. माझ्या कथेला नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशीच एक कथा ऐकण्यासाठी आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.